नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पृथ्वीचे जागतिक ताप संतुलन याविषयी आढावा घेणार आहोत. यामध्ये सौर शक्ती जी असेल ती सौर शक्ती पृथ्वीकडे येत असते. सूर्याच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित होणारी लघुलहरींच्या स्वरूपातील ऊर्जा पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे येते. ज्या पद्धतीने अंतरात जाते त्याच पद्धतीने पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे येते. याला आपण सौर शक्ती म्हणतो. सौर शक्ती प्राप्त झाल्यानंतर पृथ्वीकडून सर्वसाधारणपणे त्या सौर शक्तीचं संतुलन राखण्याचा प्रयत्न केला जातो. आणि हे जे संतुलन असेल ते संतुलन विशेषतः उत्सर्जन आणि ग्रहण यासारख्या ज्या क्रिया आहेत त्या क्रियांद्वारे घडून येतात. आता ग्रहणाची क्रिया आणि उत्सर्जनाची क्रिया ही जी क्रिया असेल ती क्रिया म्हणजे सौर शक्ती जी असेल ती सौर शक्ती लघुलहरींच्या मार्फत भूपृष्ठाकडे येते. त्या सौर शक्तीचं रूपांतर भूपृष्ठाकडून किंवा पृथ्वीकडून दीर्घ लहरींमध्ये केलं जातं, उष्णतेमध्ये केलं जातं. म्हणजेच लघुलहरींचं रूपांतर जे असेल ते लघुलहरींचं रूपांतर दीर्घ लहरींमध्ये होतं आणि त्या दीर्घ लहरींद्वारे सर्वसाधारणपणे पृथ्वीचं संतुलन राखलं जातं. थोडक्यात सूर्याकडून पृथ्वीला प्राप्त झालेली जी ऊर्जा असेल ती ऊर्जा जशीच्या तशी फक्त दीर्घ लहरींच्या स्वरूपामध्ये अगदी प्राप्त झालेली जी ऊर्जा असेल ती माघारी पाठवली जाते किंवा अंतराळामध्ये टाकली जाते. वातावरणाच्या वेगवेगळ्या थरातून ती उत्सर्जित होत असते. यालाच पृथ्वीचं ताप संतुलन किंवा उष्णता संतुलन असं म्हटलं जातं. तर सौर शक्ती याचा अर्थ आपण सुरुवातीला बघू आणि त्याच्यानंतर ताप संतुलन बघणार आहोत. सौर शक्ती म्हणजे दर सेकंदाला 3 लाख किलोमीटर वेगाने 3 लाख किलोमीटर वेगाने प्रवास करणाऱ्या विद्युत चुंबकीय लघुलहरींच्या द्वारे सूर्याच्या पृष्ठभागापासून उत्सर्जित होणाऱ्या ऊर्जेला सौर शक्ती असे म्हणतात. म्हणजेच सौर शक्ती कशाला म्हणायचं तर सर्वसाधारणपणे दर सेकंदाला 3 लाख किलोमीटर वेगाने सूर्याच्या पृष्ठभागावरून ज्या उत्सर्जित होणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरी आहेत त्या प्रवास करतात. दर सेकंदाला 3 लाख किलोमीटर वेगाने या विद्युत चुंबकीय लघुलहरी ज्या आहेत त्या उत्सर्जित होतात आणि प्रवास करू लागतात. या सूर्याच्या पृष्ठभागापासून निर्माण होणाऱ्या ऊर्जेला सर्वसाधारणपणे सौर शक्ती असं म्हटलं. पृथ्वीचे ताप संतुलन जे असेल ते ताप संतुलन यामध्ये 2 क्रिया अतिशय महत्त्वाच्या आहेत. एक, सूर्याकडून आलेली ऊर्जा ग्रहण केली जाते आणि सूर्याकडून ग्रहण केलेली उष्णता ही किंवा ग्रहण केलेली सौर शक्ती ही पृथ्वीच्या पृष्ठभागावरून वातावरणातून उत्सर्जित केली जाते. आणि ह्या 2 क्रिया ज्या असतील त्या 2 क्रियांद्वारे सर्वसाधारणपणे पृथ्वीचं ताप संतुलन राखण्याचा प्रयत्न केला जातो. आता या ठिकाणी जर आपण बघितलं आकृतीमध्ये पृथ्वीचं जे ताप संतुलन असेल ते ताप संतुलन कशा पद्धतीने राखलं जातं जर आपण या ठिकाणी बघितलं तर 100% सूर्याकडून येणारी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा जर आपण 100% गृहीत धरली, या ठिकाणी 100% जे असेल ते 100% जर आपण गृहीत धरली पृथ्वीच्या वाट्याला येणारी, तर या 100% सौर शक्तीचं वितरण अर्थात सूर्याकडून पृथ्वीकडे आलेली जी असेल त्या सौर शक्तीचं वितरण कशा पद्धतीने आहेत हे या आकृतीमध्ये आपल्याला बघता येईल. आता इथे जर आपण बघितलं तर 100% सौर शक्ती जी सूर्याकडून पृथ्वीकडे येते वातावरणात किंवा वातावरणातून खालच्या बाजूला जमिनीकडे येते, त्यापैकी जर आपण बघितलं तर 35% सौर शक्ती जी असेल ती 35% सौर शक्ती म्हणजे 100% पैकी 35% सौर शक्ती ही काहीही उपयोग होण्याच्या अगोदरच किंवा कोणत्याही प्रकारच्या वातावरणीय क्रिया घडून येण्यासाठी ही ऊर्जा उपयुक्त ठरत नाही अशी टक्केवारी आहेत 35. म्हणजेच
35% जी सौरशक्ती असेल ती पुन्हा अंतराळामध्ये किंवा माघारी पाठवली जाते. यापैकी जर आपण बघितलं तर वातावरणामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे ढग असतील त्या ढगांकडून सर्वसाधारणतः 27% सौरशक्ती ही वातावरणाच्या वरच्या भागामध्ये असणारे ढग आहेत किंवा वातावरणातील जे ढग असतील ते 27% सौरशक्ती परावर्तित करतात, माघारी पाठवतात. या ठिकाणी जर आपण बघितलं आकृतीमध्ये तर 27% सौरशक्ती जी आहे ते 27% सौरशक्ती ढगांकडून पुन्हा माघारी पाठवली जाते, जिचा उपयोग होत नाही. त्यानंतर जर आपण बघितलं तर वातावरणामधले जे वेगवेगळ्या प्रकारचे वायू आहेत, धूलिकण आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत, या घटकांकडून सर्वसाधारणपणे 6% सौरशक्ती ही परावर्तित होते. त्या सौरशक्तीचं परावर्तन होतं. आता हे जे परावर्तन असेल ते परावर्तन 6% म्हणजे ढगांकडून परावर्तन होतं 27%, हवेमधील जे धूलिकण असतील किंवा हवेचे कण असतील, वायूंचे कण असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे घटक असतील, या घटकांकडून परावर्तन होतं 6%. तर सूर्याकडून जी ऊर्जा लघुलहरींच्या स्वरूपामध्ये भूपृष्ठावरती पोहोचते त्या भूपृष्ठाकडे पोहोचलेल्या ऊर्जेचा 2% भाग जो असेल तर 2% भाग हा साधारणतः भूपृष्ठाकडून परावर्तित होतो. म्हणजे या ठिकाणी आपण एरोच्या स्वरूपामध्ये दाखवलेलं आहे बघा की 2% जी ऊर्जा असेल ती 2% ऊर्जा ही परावर्तित होते जमीन. अर्थात त्याच्यामध्ये जमीन जरी म्हटलेला असेल तर पाण्याचे पृष्ठभाग, हिमाच्छादित प्रदेशाचे पृष्ठभाग आणि जमिनीचे पृष्ठभाग अशा घटकांचा समावेश होतो. म्हणजेच यांची एकूण जर बेरीज आपण केली तर ती होते 35%. म्हणजेच ढगांकडून 27%, हवेचे कण, धूलिकण, वायुकण यांच्याद्वारे परावर्तित होणारी 6%, तर भूपृष्ठाकडून, पाण्याकडून आणि बर्फाच्या पृष्ठभागाद्वारे परावर्तित झालेली किंवा परावर्तन झालेली 2%, असे एकूण 27 अधिक 6 अधिक 2 अशा पद्धतीने 35%. म्हणजे इथे उजव्या बाजूला आपण बघितलेलं आहे की इथे आपण जर बघितलं तर 35% जी सौरशक्ती आहेत ती सौरशक्ती लघुलहरींच्या स्वरूपामध्ये प्राप्त झालेली ती काहीही उपयोगाची नाही. पुन्हा ती आलेल्या मार्गाने परत निघून जाते 35%. शिल्लक राहते 65%. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर 65% जी सौरशक्ती आहे ती 65% सौरशक्ती किंवा जी ऊर्जा आहे ती ऊर्जा शिल्लक राहते. आता ह्या 65%चं जर आपण वर्णन केलं तर यापैकी म्हणजेच 35% निघून गेली, 65% शिल्लक राहिली. 65% पैकी जर आपण बघितलं तर 34% जी सौरशक्ती आहे ती 34% सौरशक्ती ही आपल्याला साधारणतः सूर्यप्रकाशाच्या स्वरूपामध्ये किंवा सूर्यकिरणांच्या स्वरूपामध्ये आपल्याला मिळते, भूपृष्ठाला मिळते. आपल्याला म्हणजे भूपृष्ठाला मिळते. तर 34% सौरशक्ती जी आहे ती 34% सौरशक्ती सूर्यकिरणांद्वारे आपल्याला प्राप्त होते. तर 17% सौरशक्ती जी असेल ती 17% सौरशक्ती ही साधारणतः विकिरण जे आहेत, वातावरणातले जे वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत त्या विकिरणाने होणारे सौरशक्तीचं जे उत्सर्जन आहे त्या उत्सर्जनातून भूपृष्ठाला प्राप्त झालेली जी सौरशक्ती आहे ती सौरशक्ती 17%. म्हणजे जर आपण इथे बघितलं तर हे 17% जे आहे ते 17% साधारणतः आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. भूपृष्ठ शोषून घेतं. विकिरणामुळे जी सौरशक्ती असेल ती सौरशक्ती 17%. म्हणजे 34% सूर्यकिरणांद्वारे भूपृष्ठाला मिळालेली किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागाला मिळालेली आणि 17% विकिरणातून भूपृष्ठाला मिळालेली अशी एकूण टक्केवारी होते 51. या ठिकाणी जर आपण बघितलं तर 51% सौरशक्ती जी आहे ती 51% सौरशक्ती प्रत्यक्ष पृथ्वीच्या पृष्ठभागाला मिळते. 51% सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागाला मिळते. आता शिल्लक राहतात 14%. 35% अगोदरच निघून गेलेली आहे आणि त्यापैकी 51% पृष्ठभागाला मिळाली. आणि यानंतर जर आपण बघितलं तर शिल्लक राहिली म्हणजे 100%ला शिल्लक राहिली 14%. जर आकृतीमध्ये आपण बघितलं तर वातावरणात ज्यावेळेला सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे येते किंवा भूपृष्ठाकडे येते त्यावेळेला वातावरणातील वेगवेगळ्या प्रकारचे जे
वायू आहेत, बाष्प आहेत किंवा अन्य घटक आहेत, या घटकांकडून यापैकी 14% सौरशक्तीचं शोषण केलं जातं, म्हणजे वातावरणामध्ये शोषली जाते. थोडक्यात 51% भूपृष्ठाला मिळालेली आणि 14% वातावरणातील घटकांनी शोषलेली, अशा प्रकारे जी उष्णता सौरशक्ती आहे ती सौरशक्ती होते 65%, आणि जी परत गेलेली आहेत 35%, अशा पद्धतीने टक्केवारी होते 100%. म्हणजेच या पद्धतीने पृथ्वीच्या सौरशक्तीच्या बाबतीमध्ये, सौर ऊर्जेच्या बाबतीमध्ये आपण ग्रहणाची जी क्रिया असेल ती ग्रहणाची क्रिया बघितली. आता आपण उत्सर्जन कसं होतं हे बघणार आहोत. यापैकी हा पुढचा जो डायग्राम आहे त्या डायग्राम मध्ये जर आपण बघितलं तर उत्सर्जनाची जी क्रिया असेल ती उत्सर्जनाची क्रिया आपल्याला बघायला मिळते. आणि ही जी उत्सर्जनाची क्रिया आहे ती उत्सर्जनाची क्रिया सर्वसाधारणपणे कशा पद्धतीने होते किंवा कसं उत्सर्जन होतं, जी सूर्याकडून आलेली ऊर्जा आहे ती लघुलहरींच्या स्वरूपामध्ये असते. सूर्याकडून आलेली उष्णता किंवा ऊर्जा ही लघुलहरीच्या स्वरूपामध्ये असते, आणि ज्या वेळेला ती भूपृष्ठाला मिळते, वातावरणाला मिळते, त्यावेळेला त्या ऊर्जेचं दीर्घ लहरींमध्ये रूपांतर होतं. म्हणजे सुरुवातीला आपण म्हटलं होतं की सूर्याकडून निघणाऱ्या ज्या लघुलहरी असतील, विद्युत चुंबकीय लहरी असतील, त्या विद्युत चुंबकीय लघु लहरींचं रूपांतर जे आहे ते लघु लहरींचं रूपांतर दीर्घ लहरींमध्ये होतं, उष्णतेमध्ये होतं. या पद्धतीने ह्या आकृतीमध्ये आपल्याला उत्सर्जित होणारी जी उष्णता आहे त्याचा आढावा घ्यायचा आहे. आता ह्या ठिकाणी जर आपण बघितलं आकृतीमध्ये तर खालच्या बाजूला भूपृष्ठ आपण दाखवलेला आहे आणि वरच्या बाजूला आकाश किंवा अंतराळाचा उल्लेख आपण केलेला आहे. जी 65% सौरशक्ती जमिनीकडे किंवा वातावरणामध्ये आणि जमिनीला प्राप्त झालेली होती, यापैकी जर आपण बघितलं तर उष्णतेचं जे उत्सर्जन असेल म्हणजे दीर्घलहरींद्वारे ती कशी जाते, तर याचा एक आढावा जर आपण घेतला तर सर्वसाधारणपणे आपल्याला असं या ठिकाणी बघता येईल की भूपृष्ठाला मिळालेली जी सौरशक्ती आहे लघुलहरीच्या स्वरूपामध्ये, ती सौरशक्ती जी आहे ती सौरशक्ती ही दीर्घलहरींच्या स्वरूपात कशी जाते, तर यापैकी 23% म्हणजे आकृतीमध्ये जर आपण बघितलं या ठिकाणी तर 23% जी सौरशक्ती आहे ती 23% सौरशक्ती म्हणजे उष्णतेच्या स्वरूपामध्ये रूपांतर झाल्यानंतर, दीर्घलहरींमध्ये तिचं रूपांतर झाल्यानंतर ती 23% सौरशक्ती जी आहे ती 23% सौरशक्ती वातावरणात वरच्या बाजूला जी असेल ती वरच्या बाजूला जाते, वातावरणामध्ये वरच्या बाजूला जाते. आणि ही वरच्या बाजूला जे असेल ती वरच्या बाजूच्या वातावरणातून ती टप्प्याटप्प्याने वरच्या बाजूला आणि शेवटी वातावरणाच्या बाहेर पडते. आता ही 23% जे असेल त्या 23% पैकी साधारणतः 17% वातावरणातून बाहेर जाते, टप्प्याटप्प्याने 17% बाहेर जाते. आणि यापैकी जर आपण बघितलं तर वातावरणामध्ये 6% जी उष्णता असेल ती 6% उष्णता शोषली जाते, 6% उष्णता किंवा सौरशक्ती जी आहे ती शोषली जाते. तर या ठिकाणी 6% म्हणजे 23% पैकी 17% जे असेल ते 17% ही उष्णता वातावरणातून किंवा सौरशक्ती वातावरणातून दीर्घलहरीच्या स्वरूपामध्ये बाहेर जाते आणि 6% वातावरणामध्ये शोषली जाते. यानंतर म्हणजे इथं जर आपण बघितलं तर 6% जी उष्णता असेल ती 6% उष्णता म्हणजेच 17% उत्सर्जित झालेली, 6% वातावरणातील वेगळ्या घटकांनी शोषलेली, अशी 23% जी सौरशक्ती असेल ती 23% सौरशक्ती दीर्घलहरीच्या स्वरूपातली ही सर्वसाधारणपणे भूपृष्ठाकडून काढून टाकली जाते. यानंतर जर आपण बघितलं तर जी भूपृष्ठाने शोषलेली 51% होती त्या 51% पैकी 23% गेली. यानंतर जी 9% आहेत ती 9% जर आपण बघितली तर ती 9% अभिसरण क्रियेने वातावरणाला मिळते. अभिसरण क्रिया जी असेल त्या अभिसरण क्रियेने वातावरणाला मिळते. या ठिकाणी जर आपण बघितलं तर 9%चा उल्लेख आपण केलेला आहे. भूपृष्ठ जे असेल ते भूपृष्ठ 9% उष्णता दीर्घलहरीच्या स्वरूपामध्ये उष्णतेच्या स्वरूपामध्ये
वातावरणात भूपृष्ठाच्या लगतच्या हवेला पाठवतात, तेथून ते टप्प्याटप्प्याने वरच्या बाजूला जातात. म्हणजेच अभिसरण क्रिया ज्या आहेत, जे हवेचे उष्ण आणि थंड प्रवाह आहेत, त्या उष्ण प्रवाहांचा परिणाम म्हणून किंवा थंड प्रवाहांचा परिणाम जो असेल तो परिणाम म्हणून अभिसरण क्रियेने 9% सौरशक्ती ही वातावरणाला मिळते. थेट बाहेर जात नाही, तर ती वातावरणाच्या वरच्या भागामध्ये जाते आणि तेथून ती टप्प्याटप्प्याने बाहेर जाते. म्हणजेच 9% जे असेल त्या 9%चा आपल्याला उल्लेख करता येईल. आणि त्यानंतर जी शोषली गेलेली 51% होती, त्या 51% पैकी इथे जर आपण बघितलं तर 19% सौरशक्ती जी आहे, ती 19% सौरशक्ती ही भूपृष्ठाकडून 19% सौरशक्ती ही भूपृष्ठाकडून सर्वसाधारणपणे सांद्रीभवन क्रियेने वातावरणाला मिळते. सांद्रीभवन क्रिया ज्या आहेत, त्या सांद्रीभवनाच्या क्रियेतून जी उष्णता असेल ती उष्णता मुक्त होते आणि ह्या सांद्रीभवन क्रियेतून मुक्त झालेली जी उष्णता असेल ती वातावरणाच्या वरच्या थरामध्ये सर्वसाधारणपणे मिळते. तिची टक्केवारी आहेत 19%. तर या पद्धतीने आपण सर्वसाधारणपणे भूपृष्ठाकडून भूपृष्ठाला प्राप्त झालेली जी 51% उष्णता होती, त्या 51% उष्णतेपैकी वर्गीकरण जे असेल, उत्सर्जनाचं जे वर्गीकरण असेल, ते उत्सर्जनाचं वर्गीकरण आपल्याला थोडक्यात या पद्धतीने व्यक्त करता येईल. तर उष्णता ग्रहण करत असताना किंवा ग्रहणाची जी आकृती आपण बघितलेली होती, त्यापैकी सौरशक्ती जी असेल ती वातावरणामध्ये 14% शोषली जाते. आणि ही 14% शोषली गेलेली जी सौरशक्ती आहे, ती सौरशक्ती जर आपण बघितली तर साधारणतः या ठिकाणी आपल्याला दाखवता येईल की वातावरणातून, म्हणजे आकृतीवरती जर आपण बघितलं तर वातावरणातून जी शोषली गेलेली होती, वातावरणामध्ये शोषली गेलेली होते किंवा सूर्याकडून येणारी जी उष्णता असेल, ऊर्जा असेल, ती ऊर्जा जमिनीकडे येताना जी शोषली गेली होती वातावरणामध्ये, ती होती 14%. तर ही 14% सुद्धा वातावरणाच्या वरच्या थरातून सर्वसाधारणपणे टप्प्याटप्प्याने ती आणखी वरच्या भागाकडे आणि शेवटी वातावरणाच्या कक्षेच्या बाहेर टाकली जाते. मग जर आपण बघितलं 23% जी भूपृष्ठाकडून उत्सर्जित झालेली आहेत, आकृतीवरती आपण बघितल्यानंतर 9% अभिसरण क्रियेने वातावरणाला मिळालेली आहे, 19% सांद्रीभवन क्रियेने वातावरणाला मिळालेली आहे, याची टक्केवारी होते 51%. इथे जर आपण बघितलं तर ती 51%. आणि ही 51% असेल ती 51% अधिक वातावरणातून बाहेर जाणारी 14%, वातावरणातून बाहेर जाणारी 14%, म्हणजे वातावरणाच्या वरच्या थरातून बाहेर जाणारी 14%, असं जर आपण बघितलं तर याची बेरीज होते 65%. 65%. आता ही जी 65% आहेत, म्हणजेच 65% वातावरणासह जमिनीला मिळाली होती, भूपृष्ठाला मिळालेली होती. तर अगोदरच्या आकृतीमध्ये आपण उल्लेख केला होता की 35% अशी सौरशक्ती आहे, अशी ऊर्जा आहे की जी ऊर्जा कोणत्याही प्रकारचा उपयोग न होता वातावरणाच्या बाहेर परावर्तित होते, तिचं परावर्तन होतं. यामध्ये ढगांचा उल्लेख आपण केला होता, 27%चा, 2%चा उल्लेख केला होता जमिनीचा, आणि साधारणपणे 6% जे असेल ते आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे धुलीकण असतील, वायुकण असतील, त्यांचा उल्लेख केलेला होता. या पद्धतीने आलेली ऊर्जा जी असेल ती आलेली ऊर्जा 100% आणि गेलेली ऊर्जा 100%, हे 65% अधिक अगोदरच परावर्तित झालेली 35%, याची बेरीज होते एकूणच 100%. म्हणजेच या ठिकाणी जर आपण बघितलं तर आलेली ऊर्जा आणि गेलेली ऊर्जा सारखी आहे. फक्त या ठिकाणी एक महत्त्वाचा भाग आहे की इथे ज्यावेळेला वातावरणामध्ये उष्णता जात असते किंवा गेलेली असते, त्या 23%चा मी उल्लेख केला, 17% गेली आहेत. ही जी 6% ऊर्जा आहेत, ही 6% ऊर्जा जी आहेत ती परिणामकारक उष्णता म्हणून ओळखली जाते. कारण का, तर दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत पृथ्वीचं तापमान राखण्याचं प्रमाण जे असेल ते प्रमाण ही सौरशक्ती करत असते किंवा ही ऊर्जा करत असते, आणि म्हणूनच हिला परिणामकारक उष्णता या नावाने संबोधलं जातं.
त्यानंतर आपण जर बघितलं पुढच्या आकृत्या त्याच पद्धतीने थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मी काढलेल्या आहेत. एकूण संपूर्ण पृथ्वीचं ग्रहण आणि उत्सर्जन जर बघितलं तर 35% कोणताही उपयोग न होताच परत गेलेली असते. मग यामध्ये 2% पृथ्वीच्या पृष्ठभागाकडून, 27% ढगांकडून, 6% वातावरणाच्या वरच्या थरांकडून परावर्तित होते, 14% वातावरण शोषतं आणि 51% जे असेल ते 51% ही पृथ्वीच्या पृष्ठभागाला मिळतं. यापैकी 34% सूर्यप्रकाशाच्या स्वरूपामध्ये आणि साधारणतः 17% जे असेल ते आकाशातून होणाऱ्या सौरशक्तीच्या उत्सर्जनाने अशा पद्धतीने आपल्याला उल्लेख करता येईल. गेलेली जी ऊर्जा आहे ती गेलेली ऊर्जा सुद्धा 14% सूर्याकडून येतानाच वातावरणामध्ये शोषली गेलेली जी असेल ती, 6% पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उत्सर्जन होऊन वातावरणाला जी मिळालेली असेल ती, 9% अभिसरण क्रियेद्वारे वातावरणाला मिळालेली असेल ती ऊर्जा आणि 19% सांद्रीभवन क्रियेने वातावरणाला मिळालेली, अशी एकूण 48% ऊर्जा जी असेल ती 48% ऊर्जा अधिक 17% उत्सर्जनाने आकाशास मिळालेली, 17% जे असेल ती 17% उत्सर्जनाने आकाशास मिळालेली किंवा अंतराळात गेलेली, वातावरणामध्ये गेलेली, अशा पद्धतीने एकूण 65% होतात आणि 35% अगोदरच परत गेलेली. या पद्धतीने आपल्याला जे पृथ्वीचं ताप संतुलन असेल ते ताप संतुलन थोडक्यात सांगता येईल.